गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे माझ्या शाळेमध्ये ओरिएंटेशन मीटिंग. तर वर्षातली पहिली स्टार्टिंगची अकॅडमिक मीटिंग असते आणि खूप इम्पॉर्टंट आणि गरजेची असते ही मीटिंग. कारण या मीटिंग्समध्येच आम्ही सर्व पालकांना शाळेसंबंधित जी माहिती द्यायची असते अबाउट स्कूल डेव्हलपमेंट, स्कूल डिसिप्लिन, रेग्युलेशन्स, मुलांच्या बिहेवियरबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल, एक्झामिनेशन प्रोसेसबद्दल, त्यांच्या सुट्ट्या, नंतर स्कूल कॅलेंडर कसा रेफर करायचा, कसा फॉलो करायचा, नोट्स कशा रेफर करायच्या, मुलांना कसं कुठला त्यांचा फ्रेंड सर्कल आहे, त्यांचा ॲटमॉस्फिअर कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये असतात, फ्रेंड सर्कल काय आहे त्यांचा, बऱ्याच गोष्टी असतात. आणि नंतर त्यांचे जे कोणी वाहन जे असतात, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज जे आहे त्याच्याबरोबर त्यांचं ऑब्झर्वेशन, त्याच्यावरती लोक डबल चेक करतात की नाही. आणि पॅरेंट्स लोकांना ओपन डे हा फार इम्पॉर्टंट असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन देतो पालकांना. तर ही इम्पॉर्टंट मीटिंग असते. कारण आणि मी सर्वच पालकांना माझ्या यूट्यूबच्या सर्व मंडळींना सांगेन की तुम्हीही तुमचेही मुलं शाळेत जात असतील तर तुमच्याही शाळेमध्ये अशी मीटिंग होत असेल. आणि ह्या मीटिंगचं वैशिष्ट्य इम्पॉर्टन्स तेवढंच आहे. कारण याच्यामध्येच तुम्हाला तुमच्या मुलांच्या पूर्ण वर्षभरात अकॅडमिकमध्ये काय काय होणार आहे, त्यांचे प्रोग्राम्स काय होणार आहेत, ॲक्टिव्हिटीज काय होणार आहे, त्यांचं इन अँड आउट बिहेवियर कसं पाहिजे, आणि त्यांची वर्ग शिक्षक, त्यांची मेन मदर टीचर कोण आहे, शाळेमध्ये कसं वातावरण पाहिजे, शाळेच्या बाहेर मुलांनी कसं वातावरण ठेवलं पाहिजे, घरी वातावरण कसं असलं पाहिजे, बऱ्याच गोष्टींचं क्लॅरिटी होते. तेव्हा ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाची असते. तेव्हा आज मीही ही मीटिंग कंडक्ट करत आहे. म्हणजे माझ्या टीचर्स लोकांना मी गाईडलाईन्स दिलेली आहे. मी माझ्या टीचर्सबरोबर, माझ्या स्टाफबरोबर एक मीटिंग कंडक्ट केली आणि त्याच्यामध्ये मी बरेच इन्फॉर्मेशन त्यांच्याबरोबर डिस्कस केले, पॉईंट्स डिस्कस केले. बरेच पालकांच्या काही तक्रारीसुद्धा असतात काही गोष्टींना घेऊन. तेव्हा त्या तक्रारींनासुद्धा एक समाधान देणं, सॉल्युशन देणं खूप इम्पॉर्टंट असतं. तेव्हा अशा वेळेला आणि नवीन पॅरेंट्स येतात, पहिलीला KGला काही नवीन पॅरेंट्स असतात. तेव्हा त्यांना शाळा नवीन असते, शिक्षक नवीन असतात, वातावरण नवीन असतं. तेव्हा खूप गरजेची ही मीटिंग असते. आणि बऱ्याच पालकांनाही काही तक्रारी असू शकतात, आम्हालाही काही तक्रारी असू शकतात. तेव्हा दोघंही जेव्हा एकत्र येतो, भेटतो, एक कम्युनिकेशन होतं, स्ट्रॉंग बॉन्ड होतो. आणि पालकांना त्यांची शाळा, त्यांच्या मुलांची शाळा समजते, तिकडचं वातावरण समजतं. आणि टीचर्स लोकांनासुद्धा, स्टाफलासुद्धा पालकांना जवळून त्यांच्याबद्दल माहिती मिळते, आयडियाज मिळतात. तेव्हा माझं थोडंसं पूर्ण लक्ष बाहेर आहे. कारण पॅरेंट्स लोकांची आता सुरुवात झाली यायची. तेव्हा खूप उत्सुकताही मलाही असते आणि प्रेशरही असतो खरंच. कारण पहिल्यांदाच पॅरेंट्स वर्षाची मीटिंग अटेंड करण्यासाठी जेव्हा येतात, एकदा मीटिंग कंडक्ट झाली की वर्षभरासाठी काही प्रॉब्लेम नसतो. पण ही पहिली मीटिंग खूप इम्पॉर्टंट असते. पॅरेंट्स लोकांना त्यांचे वर्ग, आपल्या मुलांचे शाळेतले वर्ग कसे आहेत, टीचर्स कसे आहेत, हे सुद्धा बघण्याची उत्सुकता असते. तेव्हा आज हे जरा थोडं प्रेशरचं आणि थोडं एक्साइटमेंटसुद्धा आहे. तर बघूया, त्याची एक झलक मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तेव्हा तुम्हीही तुमच्या मुलांच्या शाळेत जात असाल आणि अशी मीटिंग अटेंड करत असाल तर तुम्हालाही काही प्रॉब्लेम्स फेस करत असाल नक्कीच, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आजच्या या मीटिंगचे काही व्हिडिओजसुद्धा मी शेअर करीन तुमच्याबरोबर. सो हॅपी गुड मॉर्निंग. स्पर्शाने दूर होई
जैसा मुळांचा वृक्षा कसे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार